श्री स्वामी समर्थ सर्वांना 100 वेळा लिहून मॅनिफेस्ट कसं करायचं आज आपण जाणून घेणार आहोत. 100 वेळा लिहून मॅनिफेस्ट करणे म्हणजे एक मॅनिफेस्टेशन तंत्र होय. ही लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक शक्तिशाली पद्धत आहे. हे कसं करायचं याची सोपी पद्धत आणि थेट पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात प्रथम तुमची इच्छा ठरवा. तुमची कोणतीही एकच इच्छा निवडा. इच्छा स्पष्ट, सकारात्मक आणि वर्तमान काळात असावी. उदाहरणार्थ, माझ्याकडे नवीन नोकरी आहे किंवा मी खूप आनंदी आहे. दुसरं, वेळ आणि जागा निश्चित करा. शांत ठिकाणी बसा जिथे कोणीही त्रास देणार नाही आणि सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वीची वेळ सर्वोत्तम मानली जाते. तिसरा पर्याय, एकाग्रतेने 100 वेळा लिहा. एक वही आणि पेन घ्या. तुमची ठरलेली इच्छा सलग 100 वेळा वहीत लिहून काढा. लिहिताना प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्या आणि तो अनुभवण्याचा प्रयत्न करा. 4. कृतज्ञता व्यक्त करा. 100 वेळा लिहून झाल्यावर शेवटी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद लिहा. तुमची इच्छा आधीच पूर्ण झाली आहे अशी भावना मनात ठेवून देवाचे किंवा विश्वाचे आभार माना. 5. महत्वाचे नियम काय? तर सातत्य. हे सलग 21 दिवस किंवा इच्छा पूर्ण होईपर्यंत रोज एकदा करा. नकारात्मकता नको. लिहिताना मनात कोणताही संशय किंवा भीती नसावी. आणि एकच इच्छा, एका वेळी फक्त एकाच इच्छेवर लक्ष केंद्रित करा. तर आता तुम्हाला ही तुम्हाला जर ही टेक्निक पैशासाठी वापरायची असेल तर ती कशी वापरा? पैशासाठी 100 वेळा लिहिण्याचे तंत्र वापरताना हे स्टेप्स फॉलो करा. पहिलं, तुमचे मॅनिफेस्टेशन वाक्य. खालीलपैकी कोणतेही एकच वाक्य निवडायचे तुम्हाला सर्वात जास्त योग्य वाटेल. ते वाक्य असे: पहिलं वाक्य, माझ्याकडे चारी बाजूनी खूप पैसा येत आहे, धन्यवाद. दुसरं वाक्य, मी पैशाला माझ्याकडे आकर्षित करत आहे आणि मी खूप श्रीमंत आहे, धन्यवाद. तिसरा, माझे बँक बॅलन्स सातत्याने वाढत आहे, धन्यवाद. चौथं, माझ्याकडे भरपूर पैसा आहे आणि मी खूप आनंदी आहे, धन्यवाद. तर लिहिण्याची अचूक पद्धत, पेनाचा रंग, पैशाचं मॅनिफेस्टेशन. तर लिहिण्याची अचूक पद्धत काय आहे? पेनाचा रंग. पैशाच्या मॅनिफेस्टेशनसाठी हिरव्या किंवा निळ्या रंगाचे पेन वापरणे उत्तम मानले जाते. तर यासाठी नियम काय आहे? रोज एकाच वेळी, शक्यतो सकाळी किंवा रात्री, शांत बसून हे वाक्य तुम्हाला सलग 100 वेळा वहीत लिहायचे आहे. भावना काय ठेवायची? तर लिहित असताना माझ्याकडे आधीच भरपूर पैसा आला आहे असा आनंद आणि समाधान मनात अनुभव. तर हे कधीपर्यंत करायचे? हे तंत्र सलग 21 दिवस न थांबता रोज करा. तर तुम्हाला जर विशिष्ट रक्कमसाठी हे उपाय करायचा असेल तर तो कसा? तर तुम्हाला हवी असलेली रक्कम, उदाहरणार्थ 50,000 किंवा 5,00,000, खालील वाक्यात रिकाम्या जागी भरा आणि कोणतेही एकच वाक्य तुम्ही निवडा. माझ्या बँक खाते उदाहरणार्थ, माझ्या बँक खात्यात 50,000 रुपये जमा झाले आहेत, धन्यवाद. मला 50,000 रुपये खूप सहज आणि आनंदाने मिळाले आहेत, धन्यवाद. माझ्याकडे 50,000 रुपयांचा प्रभाव सुरू झाला आहे, मी खूप कृतज्ञ आहे. या तिन्ही वाक्यापैकी तुम्ही कोणतेही एक वाक्य लिहू शकता. हे करताना घ्यायची काळजी काय? तर अवास्तव्य रक्कम टाळा. म्हणजे सुरुवातीला अशी रक्कम निवडा ज्यावर तुमच्या मनाचा सहज विश्वास बसेल. थेट करोडो रुपये लिहिण्याऐवजी आधी लहान रकमेपासून सुरुवात करा. तारीख लिहू नका. या तारखेपर्यंत पैसे मिळाले असे लिहिण्याऐवजी पैसे मिळाले आहेत याच वर्तमान काळात लिहा. विश्वाला स्वतःचे काम करू द्या. हिरवे पेन. पैशाच्या रकमेसाठी हिरवे पेन वापरणे सर्वात प्रभावी ठरते. तर कसं लिहायचंय? हे वाक्य रोज सलग 100 वेळा एका वहीत 21 दिवस लिहा. लिहित असताना ती रक्कम मिळाल्यावर तुम्हाला किती आनंद होईल, तो आनंद आत्ताच मनात अनुभवा. आणि तुम्ही ही रक्कम कोणत्याही कामासाठी वापरा. श्री स्वामी समर्थ.